नमस्कार. ज्ञानयोग या माध्यमातून आज आपल्याबरोबर आपल्या ठिकाणी होलिका या सणाविषयी माहिती द्यावी किंवा माहिती घ्यावी या परत घेऊया. नमस्कार. आज ज्ञानयोग या माध्यमातून आपल्यापाशी होली या सणाच्या विषयी आपल्याबरोबर चर्चा करावी, माहिती घ्यावी अशा उद्देशानं यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याशी मी संवाद करत आहे. फाल्गुन हुताशनी पौर्णिमेच्या दिवशी होळी हा सण हिंदुस्थानामध्येच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये उत्तम प्रकारानं साजरा केला जातो. हा सण संपूर्ण देशामध्येच नाही तर जगामध्येही साजरा केला जातो. याच्या पाठीमागे कोणत्या प्रकारचा उद्देश आहे तर कथा हा विषय जरी असला तरी दुष्टांचं निर्दालन, शत्रूचा संहार, सात्विक शक्ती ह्या बळकट करणं आणि समाजामध्ये समाज सुदृढ निर्माण करणं असा उद्देश या पाठीमागे आहे. मग हा एवढा मोठा उद्देश पाठीमागे असताना त्याच्या पाठीमागे आत आणखीन काही याविषयी एखादी कथा किंवा एखादा विषय आहे का तर होलिका ही आमचा भक्त प्रल्हाद याची सख्खी बहीण. जेव्हा या ठिकाणी हिरण्यकश्यप या राजानं अघोर फार मोठी तपश्चर्या केल्यानंतर ब्रह्मदेव प्रसन्न झाले. ब्रह्मदेवाच्या प्रसन्नतेनं त्यांनी अमानुष अत्याचार सगळ्या जनतेमध्ये दराऱ्यानं निर्माण केला. योगायोग असा की त्यांचा भक्त प्रल्हाद हा मुलगा भगवंत नारायणाच्या म्हणजे भगवंतांच्या नामस्मरणामध्ये सतत दंग असल्यामुळे आणि नामाविषयी प्रेम आणि ओढा त्याला असल्यामुळे या सगळ्या गोष्टी हा हिरण्यकश्यप अत्यंत क्रोधित होऊन त्याच्यापासून तो परावृत्त व्हावा म्हणून नाना प्रकारचे त्यांनी प्रयत्न केले. परंतु भक्त प्रल्हाद तो डगमगला नाही आणि शेवटी नारायणाचं नाव कोणी घेऊच नये, नारायणाची जप कोणी करूच नये अशा प्रकारे त्यांनी फरमान सगळीकडे काढलं आणि पहिल्यांदाच आपल्या मुलाला त्यांनी या होळीच्या दिवशी होलिकेला एक वर असा होता की ती अग्नीपासून संरक्षित झाली आणि ह्याच गोष्टीचा फायदा घेऊन ह्या हिरण्यकश्यप राजानं एक मोठी होळी तयार केली नाना प्रकारच्या काठ्या गोळा करून. त्यावेळी ती मला म्हणाली की मी जर भक्त प्रल्हादाला या ठिकाणी माझ्याजवळ घेतलं तर मी जिवंत राहील आणि भक्त प्रल्हाद त्याच्यातून नष्ट होईल. या सगळ्या गोष्टी जेव्हा तिने आपल्या मांडीवर भक्त प्रल्हादाला घेतलं तेव्हा भक्त प्रल्हादानं अखंड भगवंताचं नामस्मरण केलं. ह्या हिरण्यकश्यप राजानं या ठिकाणी तो दहन व्हावा आणि तो नष्ट व्हावा म्हणून जे प्रयत्न केले त्या प्रयत्नामध्ये भगवंतांची म्हणजे भगवंत नारायणाची कृपा प्रल्हादावर असल्यामुळे नामाना अत्यंत महत्त्व असल्यामुळे आणि नाम जपाच्या सामर्थ्यावर भक्त प्रल्हाद त्या ठिकाणी सुरक्षित राहिला आणि होळीचं दहन झालं. आता होळीचं दहन म्हणजे दुष्ट प्रवृत्तीचा नाश. आता दुष्ट प्रवृत्ती ही प्रत्येक माणसाच्या शरीरामध्ये अनेक प्रकारानं वास करत असते. मग दुष्टांचं निर्दालन करायचं, दुष्ट शक्तींचा नाश करायचा, दुष्ट प्रवृत्तींचा नाश करायचा आणि
सात्विक शक्ती या ठिकाणी समाजामध्ये निर्माण करायच्या, हा हेतू त्यामध्ये होळिका पूजनाचा आहे. म्हणून होळीच्या दिवशी सर्व मंडळी एकत्र येतात. विशेषत्वानं अनेक देवस्थानांमध्ये, अनेक संस्थानामध्ये अनेक प्रकाराने ही होळी साजरी केली जाते आणि त्यामध्ये उद्देश एवढाच आहे, होळीचं दहन, याचा अर्थ आपल्याकडे असलेल्या दुष्ट प्रवृत्तींचा नाश करणं. आता अंतर्मनाची शुद्धी म्हणजे काय? दहन याचा अर्थ जाळणं, नष्ट करणं. मनामध्ये असलेल्या अनेक प्रकारच्या दुष्ट प्रवृत्ती यावेळी आपण संपवल्या पाहिजे. व्यसनाधीन असतो, व्यसनं संपवली पाहिजे. एक अशी माणसाच्या मनामध्ये दुसऱ्याच्या विषयी काहीतरी तेढ निर्माण होतं, अनास्था निर्माण होते, ते सगळं त्या ठिकाणी संपवलं पाहिजे. आणि नकारात्मकता, नकारात्मक ऊर्जा ही संपवून सकारात्मक प्रेरणा या सर्व जगामध्ये पसरावी. विशेषत्वानं त्या कारणानं या दिवशी एक अनेक प्रथा गावागावामध्ये आहेत, परंतु सगळ्यात मोठी प्रथा सगळीकडे की गोवऱ्या निर्माण घेतल्या जातात. गोवऱ्यांना या ठिकाणी त्याचं सांगोपांग यथासांग पूजन केलं जातं आणि त्याच्यातून संकल्प केला जातो की आज या समाजामध्ये असलेल्या सर्व प्रकारच्या प्रवृत्ती, वाईट प्रवृत्ती ह्या दहन करून आपण हा समाज सुदृढ बनवूया, आपलं गाव सुदृढ बनवूया आणि आपलं घर सुदृढ बनवूया. सुख, समाधान, शांती ही आपल्याकडे या मार्गातून निर्माण व्हावी. आज या ठिकाणी मला एवढंच सांगायचं आहे की आपण निव्वळ दहन करून थांबायचं नाही आहे. आपल्यामध्ये असलेल्या नाना प्रकारच्या ज्या व्याधी आहेत किंवा व्यसनं आहेत, आपण व्यसनाधीन आहोत, ती व्यसनं या निमित्तानं संकल्प करून आपण सोडूया. आपण निरोगी राहूया. भारत बलशाली बनवण्यासाठी ही जी काही संस्कार असलेली आपली परंपरा आहे, रूढी आहे, त्या रूढीमध्ये आणि परंपरेमध्ये आपला हातभार आपण उत्तम प्रकारानं या समाजाचा उत्तम नागरिक म्हणून या समाजामध्ये आपण जगूया. आता या ठिकाणी 3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. एक, सकारात्मक ऊर्जा आणि सात्विक विचार. अंतरातून आत्म्याकडे, अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा हा अत्यंत साधा आणि सोपा मार्ग आहे. सनातन संस्कृतीमध्ये पाडव्याला जसं आपण ब्रह्मध्वजाची पूजा करून आरंभ करतो, तसंच या वर्षाच्या शेवटच्या सणामध्ये आपण फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी या ठिकाणी होळीच्या माध्यमातून सत्प्रवृत्ती वृद्धिंगत व्हावी, दुष्प्रवृत्ती नष्ट व्हावी आणि उत्तम असा सुदृढ आणि सात्विक समाज या समाजामध्ये निर्माण व्हावा, म्हणून या प्रथेचा आपण आदर करूया. त्या दिवशी, होळीच्या दिवशी, होळीला उत्तम प्रकारानं पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो, कारण आपण दुष्ट प्रवृत्ती त्या ठिकाणी संपवायच्या जिद्दीनं सात्विक आणि उत्तम प्रकारचा आहार आणि उत्तम प्रकारची या ठिकाणी सात्विकता समाजामध्ये निर्माण व्हावी म्हणून गोडधोड करतो, ते होलिकेला दाखवतो आणि त्याच्यानंतर आपण सर्व मंडळी ग्रहण करतो. दुसऱ्या दिवशी आपल्याकडे रांगोळीचा होळीनंतर दुसऱ्या दिवशी आपल्याकडे रंगपंचमी साजरी केली जाते. होळीचाच एक तो भाग आहे. या रंगपंचमीच्या निमित्तानं लाल रंग, हिरवा रंग, पिवळा रंग असे रंग उधळले जातात. एकमेकांना ह्या होळीच्या निमित्तानं सर्वांना
आपण रंगवतो त्याच्यातला सात्विक भाव हा आहे की जसा आपल्या तिरंग्याचा झेंड्याचा पांढरा रंग आहे, हिरवा रंग आहे, केशरी रंग आहे, यातून जी प्रेरणा मिळते तीच प्रेरणा आपण एकमेकांना रंगवून होळीचा हा सण उत्तम प्रकारानं आपण साजरा करतो. आपल्याला या ठिकाणी अनेक कथा आहेत. त्यामध्ये या कथेचा संदर्भ फक्त निव्वळ आपण कथा श्रवण करण्याच्या दिशेनं न जाता या कथेच्या माध्यमातून आपण दुष्टांचं निर्दालन करणं, सात्विक प्रवृत्ती निर्माण करणं आणि सात्विक समाज या ठिकाणी निर्माण करणं हा अत्यंत होळीच्या दिवसाचा संदेश आपण सोहळी साजरी करून करूया अशी आपल्याला या ठिकाणी नम्र विनंती.